अहमदपूर तालुक्याचा भावी आमदार म्हणून बोलतो. टाळ्यामार्फत मला समजतं की लोकांचं प्रेम माझ्यावर किती आहे. हे असंच प्रेम पूर्ण राजकीय जीवनात माझ्यासोबत नेहमी असावं अशी माझी दृढ अपेक्षा आहे. वा वा. बघा, जसे आपण लहानाचे मोठे होतो बरोबर, पहिली दुसरी तिसरी चौथी 10वी 11वी 12वी, तसे आपण यंग नागरिक होतो देशाचे, तेव्हा आपण देशाच्या विचार ठेवण्याचा प्रयत्न करतो. आज तोच मी प्रयत्न आज तुमच्यासमोर व्यक्त करतोय. देशाची मजबूती कशी होते ही लोकशाही ठरवते आणि लोकशाही मार्फत इलेक्शन होतात आणि इलेक्शन मध्ये लोक नेत्यांना निवडून देतात आणि नेता निवडून आलेला नेता लोकांसाठी काम करायला लागतो. एक देशाची साखळी आहे. वा वा. टाळ्या अपेक्षितच आहेत. टाळ्यामधून लोकांचा प्रतिसाद समोर. वा. आता मी थोडं महत्वाच्या मुद्द्यावर येतो. मी सांगू इच्छितो, नेमकं आपल्याला खासदारकीला थांबायचं होतं, पण लातूर जिल्ह्यामधून जागा नसल्यामुळे ओबीसीला आपल्याला थांबता नाही आलं. पण आपण भावी खासदार म्हणून तरी ओळखले गेलो आपल्या पत्राद्वारे किंवा आपल्या कम्युनिकेशनद्वारे. एक लोकांमध्ये एक आपला विचार नेहमी झाला. पण आता आहे आमदारकीची. आता एक खासदारकीचं रिझल्ट लागल्यानंतर आमदारकीचा चालू होईल. त्याच्यामध्ये आपल्याला आमदारकीचा फॉर्म आपल्या गावातून पडणार आहे आणि मी स्वतः सांगतो, शंकर ज्ञानोबा नागरगोजे हे आमदारकीसाठी थांबणार आहे. आता थांबू नका जरा, वाजू द्या. आपण वाजवा की. बरोबर, त्यासाठी आपल्याला लोकांमध्ये जाणार.